ही सर्वात मोठी खुशखबर काय तुम्हाला ही माहीत आहे का? ती खुशखबर काय आहे? आताच म्हणजे 23 जुलै रोजी आपल्या देशाच्या अर्थमंत्री श्री निर्मला सीतारामनजी यांनी संसदेत 2024-25साठी वार्षिक अर्थसंकल्प सादर केलेला आहे. आणि या वार्षिक अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टी महाग आणि कोणत्या गोष्टी स्वस्त झालेल्या आहेत, आपण याविषयी माहिती आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मग आता आपण आपला व्हिडिओ सुरू करूया. तर 2024च्या अर्थसंकल्पानुसार नवीन कर प्रणाली तुम्ही येथे आपल्या स्क्रीनवर पाहू शकता की 2024-25मध्ये अशा काही प्रकारची कर प्रणाली जी आहे ती असणार आहे. तर पुढील महत्त्वाचा मुद्दा कोणत्या क्षेत्रासाठी किती तरतूद आहे, तर क्षेत्र तुम्ही पाहू शकता संरक्षण, ग्रामीण विकास, गृह, कृषी, शिक्षण, आरोग्य आणि याच्या बाजूला आहे त्याच्यासाठी दिलेली रक्कम जी आहे ती येथे पुढील आपण पाहणार आहोत. आणखीनच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या येथे अर्थसंकल्पात स्वस्त झालेल्या आहेत. तर तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता की कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या येथे स्वस्त झालेल्या आहेत आणि बरंचसं काही ते तुम्ही आता येथे पाहूच शकता. तर चला मग आता आपण वळूया पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे. आणि जो पुढील मुद्दा आहे तो जरा आहे सामान्यांच्या खिशाला लागणारी झळ म्हणजेच महागलेल्या वस्तू. तर तुम्ही येथे पाहू शकता. पाहूयात काही अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे. त्यांनी काय केलेले आहे, शिक्षण, रोजगार आणि शेती याबद्दल महत्त्वाच्या काही घोषणा केलेल्या आहेत. आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी 3% व्याजदराने 10 लाख रुपयापर्यंत कर्ज जे आहे तेही दिलं जाणार आहे. अशा काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते या अर्थसंकल्पात घेण्यात आलेले आहेत. तर पुढे तुम्ही पाहू शकता त्यांनी केलेल्या रोजगार आणि कौशल्य या मुद्द्यांवरती घोषणा ज्या आहेत त्या इथे दिलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता शेतीविषयी त्यांनी केलेल्या काही महत्त्वाच्या घोषणा ज्या आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत. ते तुम्ही येथे आपल्या संकल्पात नवीन रोजगारांसाठी 2 लाख कोटी रुपयांची योजना देखील येथे आणण्यात आलेली आहे. आणि ती त्याच्यामधील काही महत्त्वाचे मुद्दे तुम्ही पुढील प्रमाणे पाहू शकता. तर तुम्ही पाहिलं असेल आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये झालेले काही अर्थसंकल्पाबाबतचे महत्त्वाचे मुद्दे. आणि